तर अर्णव करतो आहे अभ्यास इथे बसून। काय कर अर्णव, छान अभ्यास करतो अर्णव माझा। तर अर्णवला दिला आहे मॅथ्सचा होमवर्क करायला, तो इथे करतो आहे आणि माझं चाललं आहे स्वयंपाक प्लस इकडे देवाची पूजा करते आहे मी। आज गुरुवार आहे आणि चला बघूया आता पुढे काय होतं ते। तर जसं मी रॅन्डम ब्लॉग शूट करते आहे आणि अर्णव मस्त बसलेला आहे आता अभ्यासाला। तर त्याचं खेळणं झालेलं आहे, अंघोळ झालेली आहे। मी म्हणते त्याला अभ्यास कर। लहानपणी आम्हाला आमच्या आई अशीच किचनमध्ये घेऊन बसायची, आई स्वयंपाक करत असायची आणि आम्हाला अभ्यास करायला लागायची, खूप छान वाटायचं। तर अर्णवला पण मी आता तसंच अनुभवायला द्यायचं आहे, कारण की तो तिकडे बसला तर माझं लक्ष देणं होत नाही। त्यामुळे त्याला म्हणलं मी इकडे देवाची पूजा करते आणि तू तुझा अभ्यास कर। काय लिहितोय अर्णव, सांग। स्पेलिंग लिहितोय, म्हणत लिही बेटा। जाऊ दे, काय होते बेटा, तिथं जागा नाही जास्त। तर अर्णव असं थोड्या वेळेला येऊन लाड करत राहतो माझा। तो थोडासा रुसला होता माझ्यावर, पण आता परत खुश झाला हो ना म्हणून। आता अभ्यास कर, देवाची पूजा करू दे, ओके। मी आता पहिले फर्स्ट मध्ये होतो, आता मी सेकंड मध्ये गेलो। जोरात बोल। पहिले आता मी फर्स्ट मध्ये होतो, आता मी सेकंड मध्ये गेलो। इथे अर्णव माझ्यासोबत मंदिरामध्ये आला होता। हे आमच्या कॉलनीतलं खूप सुंदर असं मंदिर आहे, गणपतीचं मंदिर आहे आणि इथे महादेवाची पिंड पण आहे, उज्जैनवरून आणलेली, खूप सुंदर। तर अर्णवला ना जेव्हा केव्हा मला पूजा करताना जेव्हा तो पाहतो तेव्हा त्याला पण इच्छा होती आणि तो म्हणाला मला की चल मंदिरात जाऊयात, मी महादेवाच्या पिंडीवरती पाणी वाहतो अर्पित करून येतो म्हणून त्याला घेऊन आले होते मी इथे। आणि पुढे आज मी हा व्लॉग आजपासून सुरुवात केलेली आहे। खरं सांगते 3 महिने झाले माझं व्लॉगला मला करायची इच्छा नव्हती, तर का नव्हती, का बरं नाही केला, मी ह्याला एक खूप मोठं कारण आहे, तुम्हाला व्लॉगमध्ये पुढे पाहायलाच भेटायला आहे। तर नक्की व्हिडिओ पूर्ण पहा। तर हे खूप छान वाटतं। अर्णवला खरं तर सकाळी कधीच वेळ नसतो मंदिरात यायला, खूप घाई असते सकाळी, त्याची शाळा असते, पण आज सुट्टी होती म्हणून मी त्याला घेऊन आले। इथे गणपतीची मूर्ती आहे। आता आमच्या कॉलनीतल्या मंदिरामध्ये आलेलो आहे, खूप छान थंड वारा सुटलेला आहे आणि इतकं छान वाटतंय त्यांना। आज भरपूर वेळ असल्यामुळे आमचं छान चाललं। चला तर हाय हॅलो नमस्कार, मी अवंती तुझं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये। तर तसं तर मी ब्लॉग सकाळीच थोडाफार सुरुवात केली होती ब्लॉगिंगला, कारण की ठरवलं होतं की जसं होईल तसं शूट करावं आता इन्स्टंट। तर जसं की तुम्ही माझे आधीचे ब्लॉग पाहिले असताल, माझा मध्ये गॅप होत होता, पण काहीतरी कारणांमुळे असं होत होतं। आणि माझा लास्ट ब्लॉग होता दत्त जयंतीचा, त्यानंतर अचानकच माझं ब्लॉगिंग थांबलं, कारण की त्याला कारण पण तसंच होतं। आमच्या घरात अचानकच एक अशी घटना झाली की मला पुढे ती इच्छाच झाली नाही ब्लॉग करायची आणि त्याच्यातून आता थोडंफार हे होऊन म्हणजे पुढे पडलं होतं आम्ही। मला असं वाटतच नव्हतं की आता ब्लॉग करावं तर वाटत होतं, पण कसं असतं, मनातून आपण खुश असेल, फ्रेश असेल ना, तर आपण ब्लॉगिंग छान प्रकारे करू शकतो। तर कारण असं झालं की मला हे शेअर पण नाही करावं वाटत आहे, कारण की माझा एमच आहे ब्लॉगिंग म्हणजे करायचा, की जे काही आयुष्यामध्ये चांगल्या घटना होत आहेत आपल्या आणि घडत आहेत, तर तेच मला फक्त शेअर करायचं आहे आणि मला इथे गॉसिप वगैरे करायला आवडणार नाही ब्लॉगिंगमध्ये। तर माझा लास्ट व्हिडिओ होता, त्यानंतर घरात असं झालं की माझ्या सासूबाईंची तब्येत एकदम बिघडली। त्यांना लास्ट स्टेपचा कॅन्सर झाला, अचानकच आम्हाला ते कळलं, तोपर्यंत काहीच त्यांना दुखत नव्हतं वगैरे। मी जास्त आता इथे काही डिटेल्स सांगणार नाही, कारण की मला नाही जास्त वाढवायचा विषय। तर डिटेक्ट झाला आहे आणि एकदम चांगल्या होत्या। माझ्या एका व्हिडिओमध्ये पण मी त्याला दाखवलं होतं त्यांना। मला ना जास्त ज्यांना म्हणजे आवड आहे कॅमेरा फ्रेंडली आहे त्यांनाच मी व्लॉगमध्ये घेऊन येते माझ्या, जास्त मी घेत नव्हते माझ्या सासरच्या लोकांना म्हणजे कॅमेऱ्यामध्ये। तर ट्रीटमेंट वगैरे झाली, आम्ही केली सगळ्यांनी मिळून, आम्ही सगळ्या घरच्यांनी वगैरे व्यवस्थित त्यांची म्हणजे हे झालं, पण दुर्दैव असं की नाही झालं ते, म्हणजे
सासूबाईंना देवाज्ञा झाली माझ्या. त्यानंतर अशी इच्छा झाली नाही काही शेअर करावं व्लॉगमध्ये वगैरे म्हणून, आणि थोडंसं डिस्टर्ब होतंच घरातलं वातावरण. तर मग माझं मनच नाही झालं व्लॉगमध्ये सगळं शेअर करावं. मी आत्तापर्यंत कोणतीच अशी गोष्ट शेअर नाही केली व्लॉगमध्ये, आणि आम्हाला इथून करावं पण वाटत नाही. बाकीचे यूट्यूबर्स करतात, मला माझ्याच्याने तर होणार नाही, म्हणजे माहीत नाही पुढे काय होईल. पण जितकं होईल तितकं असं जे शेअर करा वाटेल माझ्या रिलेटेड, आणि जे माझ्या नेहमी संपर्कात लोक आहेत त्यांनाच मी माझ्या ब्लॉगमध्ये दाखवत असते, आणि ह्याच्यापुढे पण दाखवणार आहे. तर मग आता त्याच्यामुळे माझी इच्छाच होत नव्हती ब्लॉगिंग करायची वगैरे. पण आता ठीक आहे, सगळं आता सावरलं झालं आहे, जे ते कामाला लागले, कारण की आपल्याला आपलं लाईफ जगायचं आहे पुढे, तर कामाला लागावंच लागतं. आठवण तर नेहमीच राहणार आहे सोबत. म्हणून मी इतके दिवस ब्लॉग करत नव्हते. हे असं अचानक झालं. अचानक झाल्यामुळे खूप धक्का बसला आमच्या सगळ्यांनाच. कल्पनाच नव्हती काही, आणि एकदम इतक्या लवकर अशी घटना घडेल असं पण वाटलंच नाही आम्हाला. खूप प्रयत्न केले, सगळं झालं, पण नाही होऊ शकलं सक्सेस. तर त्यामुळे मी ब्लॉग केला नाही. पण आता ठीक आहे, आता पुढे जायचं आहे लाईफमध्ये, तर मी आता माझ्या ब्लॉगिंगकडे परत वळती आहे. तर हा विषय मी जास्त नाही वाढवणार, कारण की नाही आवडत जास्त पर्सनल म्हणजे गोष्टी हे करायला, शेअर करायला. तर चला मग, आता झालेली आहे संध्याकाळ. तर पुढे व्लॉग येणार आहेत, आणि चॅनलला छान सबस्क्राईब करा सगळ्यांनी, लाईक शेअर करा, आणि नक्की माझे व्हिडिओ पहा. तर इथे मला कैरीचं वरण करायचं होतं. त्यासाठी मी बारीक चिरलेली कैरी घेतली आहे, लसूण घेतला आहे, हिरवी मिरची, बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे, आणि साधं वरण आहे. त्याला मी जास्त स्मॅश केलेलं नाही आहे, असं मला थोडंसं दाल फ्राय टाईपच करायचं होतं. आणि आता इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे, आणि त्यामध्ये आता आपण बेसिक जसं टाकतो तसं ही मोहरी टाकलेली आहे, जिरे टाकलेले आहेत. जिरे लवकर तडतडले की त्यामध्ये आपल्याला थोडासा हिंग पण टाकायचा आहे. मी आधी सर्वप्रथम कांदा टाकलेला आहे बारीक चिरलेला, चांगलं तर तेलामध्ये परतून घ्यायचं आहे, नेहमी आपण घेतो तसं. आणि थोडं लगेच हिंग टाकलेलं आहे. हिंगाला एक खूप छान चव येते, आणि मला असं वरणामध्ये वगैरे हिंग टाकायला आवडतं. आता हे कांदा चांगला तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे. आता इथे हिरवी मिरची ऑप्शन आहे, तुम्हाला टाका वाटली तर टाकावी, आणि असेल तर कढीपत्ता टाकला तर खूप बेस्ट. पण कढीपत्ता नाही आहे सध्या माझ्याकडे, त्यामुळे मी असंच केलं. आणि कैरीचं वरण अर्णवला माझ्या हातचं खूप आवडतं, तो नेहमी एक दिवसाआड मला करायला लावतो. आता इथे मी थोडंसं लसूण आहे, लसूण पेस्ट टाकलेली आहे थोडी, आणि तेलामध्ये छान परतवून घ्यायचं आहे. आता बारीक चिरलेली कैरी जी आहे ती तेलामध्ये छान परतवून घ्यायची आहे, कारण की तेलामध्ये तिला आपल्याला चांगलं हे करून घ्यायचं आहे, गाळ शिजवून घ्यायचं आहे. ते थोडासा वेळ लागतो ह्याला, कैरीला चांगलं तेलामध्ये फ्राय व्हायला. त्यामुळे थोडंसं मीठ टाकायचं. मीठ टाकलं की लवकर शिजतं, कोणती पण भाजी असेल तर. आता त्याच्यामध्येच मीठ टाकल्यावरती मी लगेच तिखट टाकलं चवीनुसार, आणि थोडीशी हळद आणि मीठ टाकून चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे आता कैरीला तेलामध्ये. आणि थोडंसं आता पाणी टाकून घेते मी, जेणेकरून कैरी माझी पटकन छान असं त्याच्यामध्ये हे होईल. आणि जेव्हा केव्हा ही कैरी चांगली स्मॅश होईल तेव्हा हे वरण टाकायचं आहे, शिजलेलं वरण कैरीमध्ये. आणि झटपट असं कैरीचं वरण तयार आहे. इतकं छान लागतं गरम गरम वरण कैरीचं, आणि भात पण शेअर केलेली आहे. कैरी माझं खूप फेवरेट. तर मला वाटतं इथेच मी आता ब्लॉगला एंड करावं. मला थोडंसं बाहेर पण जायचं आहे. तर रात्रीची वाजले आहेत 7:30. स्वयंपाक रेडी आहे, तर थोडंसं बाहेर जायचं आहे. आणि मला 2-4 दिवसात, आता 1-2 दिवसात किनवटला पण जायचं आहे. तर किनवटचे खूप छान छान ब्लॉग येणार आहेत. काहीतरी स्पेशल आहे आता तिथे कार्यक्रम, तिथे गेल्यावरच तुम्हाला आता मी सांगेल. तर व्हिडिओला तोपर्यंत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्लीज प्लीज प्लीज. खूप छान ब्लॉग येणार आहेत 1-2 दिवसानंतर. प्लीज या व्हिडिओला लाईक अँड सबस्क्राईब करा, आणि माझ्या आईला सपोर्ट करा, कारण की माझ्या आईने खूप मेहनतीने ब्लॉग केला होता. आणि सॉरी म्हणून आईने माझ्याकडे 3 महिने स्टॉप केला होता. अगं बाई, माझ्या बाळाला सगळं कळतं. बाय. चला मग व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब आणि कमेंट करा. भेटूया नेक्स्ट छान व्हिडिओमध्ये. बाय. तब तक के लिए बाय.